राखून सामन्यावरती विजय मिळवलेला आहे तो म्हणजे JK चॅलेंजर संघाचे संघ नायक स्वतः जाकीर तांबोळी मॅन ऑफ द मॅच चे मानकरी होत आहेत. तर सन्माननीय जगताप डॉक्टर साहेबांचं आगमन होत आहे. कमिटीकडून त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मी. आदरणीय जगताप डॉक्टर साहेबांना विनंती करील आपण पॅन्डल मध्ये यायचं आहे सर. अतिशय उत्कृष्ट अशा आयोजन नियोजनामध्ये पाहतोय आपण. पाऊस जरी आला तरी आणि मला वाटतं थोड्याच वेळामध्ये नगरसेवक ज्यांचं नाव नक्कीच सगळ्यांच्या ओठावरती आहे असे दयावान ग्रुपचे सर्वेसर्वा लखनदादा चौगुले यांचे आगमन होणार आहे. तर नक्कीच सन्माननीय जगताप डॉक्टर आप्पा यांना मी विनंती करील. आप्पासाहेब आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह देऊन तुम्ही नावाजायचं आहे. जाकीर तांबोळी यांना तुमच्या शुभ हस्ते द्यायचं आहे. डॉक्टर साहेब आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच आपलं क्लिनिक तिकडे सोडून आमच्या या स्पर्धेला प्रतिसाद देण्यासाठी तर आदेश आहेत साहेब. नक्कीच जगताप डॉक्टर साहेब आहेत. आप्पा जाकीर जरा हसायचं जरा. हा तसेच विकास डंबाळ आहेत. क्या वाद आहे. मॅन ऑफ द मॅच साठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. अंकल प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह पटकवताना जाकीर तांबोळी दयावान. मॅच चालू होती. चला क्षेत्ररक्षण साचवा. पंच आणि आपल्या पंचांचं कौतुक केलं पाहिजे मित्रांनो. पंचांना माझी विनंती सर उरकते घ्या फास्ट करा जरा. चला बॅट्समॅन या मैदानामध्ये दादा. उरकत घ्या जरा थोडस. पाऊस येण्याची शक्यता आहे मित्रांनो. पावसाचे दिवस आहेत. सुरुवात झालेली आहे. आता मला वाटतं अवकाळ कापणी कधी काय पडेल काय सांगता येत नाही. पाऊस जोरदार आला म्हणजे थांबते सामने. त्यासाठी तुम्हाला विनंती आहे की कॉपरेट करा, सहकार्य करा. सगळ्यांना विनंती आहे. अंकल प्रीमियर लीग 2026 पॉवरफुल मॅच, पॉवरफुल स्पर्धा. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रत्येक वेळेस कमिटीला सहकार्य, कमिटीला अगदी उपस्थित राहून खेळाडूंची काळजी केली जाते. असे बरेच ऑनर आहेत बरं का इथं आपल्या भाळवणीमध्ये. शब्दाला मान देणारे ऑनर. तर खेळाडूंना विनंती आहे जरा फास्ट खेळा, अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. आणि इथनं मग नंतर आपल्याला ओव्हर कमी केल्या जातील. 1-2, 3-2-3 ओव्हर कमी केल्या जातील बरं का. 1-2 म्हणजे 3-3, 4-4 ओव्हरचा सामना खेळावा लागेल. त्यासाठी खेळाडूंना माझी विनंती आहे की थोडस फास्ट खेळवायचं आहे. दादा इनामदार आणि रामलिंग. तर आदरणीय आप्पांचा सत्कार, डॉक्टर साहेबांचा सत्कार आदेश इंगोलेंना मी विनंती करेल की त्यांचा सन्मान करायचा आहे. कमिटीच्या वतीनं डॉक्टर जगताप साहेबांचा सत्कार होतोय. आमच्या अंकल प्रीमियर लीग मध्ये सर्व कमिटीच्या वतीनं ती साहेबांनी स्वीकारायचं आहे. आदेश इंगोले साहेब आपण त्यांचा सत्कार करायचा आहे डॉक्टर साहेबांचा. आपला वेळातला वेळ आमच्या स्पर्धेसाठी असावा अशी अपेक्षा तुमच्याकडे केली जाते आणि तुमचा सत्कार गौरव होतोय. अगदीच तो सन्मानाने स्वीकारायचा आहे. डॉक्टर जगताप साहेब यांचा सत्कार होतोय. नक्कीच मित्रांनो आदर व्यक्ती, कर्तृत्वान व्यक्तींचा सत्कार करा. नक्कीच त्यांचा असा एक जर पन्ना उघडला तर आपल्या कामासाठी असेल. कारण त्याच्यामध्ये अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्या पानावरती लिहिलेले अक्षर असतील आणि ते अक्षर आमच्यासाठी अगदी सुटसुटीत सुंदर असतील शिकण्यासाठी. यावेळेस रामलिंगने हलक्या हाताने पुष्कायला चेंडू, तो जातो. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सुरुवात झाली सामन्याला. सत्कारही संपन्न होतोय. धन्यवाद धन्यवाद. पहिली विनिंग दयावान वर्सेस मैदानामध्ये चाललेला सामना. अतिशय उत्कृष्ट चेंडू, फटका. यावेळेस नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू. ओहो हो, काय फिल्डिंग आहे मित्रांनो. जबरदस्त जबरदस्त. आणि सरळ चेंडू डीप लाईनला अडवलेला आहे. डीप लाईनला ज्यावेळेस आपण चेंडू अडवत असतो त्यावेळेस नक्कीच कुठंतरी मला वाटतं बॅलन्स सांभाळून आणि धावफलकेत थोडासा अंदाज वर्तवला जातो की धावसंख्या वाढतो. 4 धावा स्कोर पाठावरती येत आहेत.
पहिली विनिंग रामलिंग यावेळेस फुल टॉस लाईनचा चेंडू बॅटवर येतो, थोडीशी क्रॉस बॅट आहे. आता मात्र खेळाडूंसाठी मैदान स्पर्धा तशीच आहे, मैदान बी तितकंच शानदार आणि अतिशय उत्कृष्ट असं मैदान सजलेलं आहे. वैभव षटक घेऊन येत आहे, समोर आहे रामलिंग. फुल टॉस सपका आडवा दिलेला आहे, आवाजाला चाट्ट करणं, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी धावत आहे, दुसरी धाव असा निशे पूर्ण झालेली आहे. प्रति चेंडूला धावसंख्या घेण्याचा प्रयत्न, 8 धावा स्कोर पटावटी सजलेले आहेत. चांगला चेंडू, तितक्यात चांगल्या फायदा घेतलाय चेंडूचा, पर एक तिथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जो आहे तो मात्र यशस्वी राहतोय की नाही. आणि यावेळेस पंचांनी निकाल दिलेला आहे, दादा इनामदार यांना जागा सोडावी लागते. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता रामलिंगने आणि तो कॉल मात्र स्वीकारताना आणि 2 वेळा 8 वेळा टॉस जिंकणारा कॅप्टन 2 वेळा आजच्या दिवसामध्ये रनआउट झालेले आहेत. आणि नक्कीच मला वाटतं कुठंतरी, आणि ते बी मला वाटतं रामलिंग यांच्या बरोबर झालेले आहेत. काय चित्र आहे मैदानामध्ये. स्पर्धा ही आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे वाढदिवसाच्या निमित्तानं भरवलेली. मित्रांनो, अंकल यांचा वाढदिवस उद्याच्याला आहे आणि अगदी मोठ्या थाटामाटामध्ये हा वाढदिवस उद्या या मैदानावरती साजरा केला जाईल. सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. उद्याच्याला यापेक्षा बेटर असणार आहे बरं का. आज जरी केंद्रे साहेबांनी तर नक्कीच आपण पाहतो उद्याच्याला एक आगळं वेगळं नियोजन आहे. डान्सिंग अंपायर आणि फायनलची मॅच, तगडा मुकाबला. उद्याच्याला खाचाखाच भरणारं स्टेडियम, लाईव्हला तितकेच प्रेक्षक असतील आणि मैदानामध्ये रामलिंगला साथ देण्यासाठी जर गेलं असतं तर मला वाटतं सोमनाथ कापसे मैदानात दाखल झालेले आहेत. सिक्सर किंग, बालोनी मधला सिक्सर किंग म्हणायला काय हरकत नाही. सामन्याला सुरुवात करा सर. वेळ का लावताय मला तीच कळत नाही सर. टिलू सर काय करताय बघा, आता निर्णय घ्या तुम्ही. इथनं खेळाडूंना कॉपरेट करण्याची दिशा मला थोडीशी वाटते की आपण प्रत्येक वेळेस त्यांना बोलणं योग्य नाहीये. सर्व खेळाडूंना आणि संघ मालकांना विनंती आहे, स्पर्धा फास्ट खेळवल्या तर जास्त ओव्हरच्या घेण्यात येतील, अन्यथा 3 ओव्हरच्या घेण्यात येतील सामने. कारण अंकलचा उद्या वाढदिवस असल्यामुळे फायनल हे उद्याच होणार आहे आणि फायनलला आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. त्यासाठी फास्ट खेळा, अन्यथा सामने कमी ओव्हरचे करण्यात येईल. त्यात नंतर कुठलाही बदल करण्यात येणार नाही. सर आता जे किती धावा 3 आहेत ना, चला कंप्लीट करूया. तर जाऊया पुढे. चांगला चेंडू, यावेळेस मैदानाचा वेध घेत मैदानाला गुदगुल्या करत चेंडू पुढे निघालाय. पाठीमागे खेळाडू आहे, एका दुक्का मैदानातून येणं. रामलिंग एका बाजूला आहेत, सोमनाथ कापसे सर एका बाजूला आहेत. गोलंदाजीला मात्र पाहिलं गेलं तर आताच्या ही धावा काउंट केल्या जात आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 19 धावेवरती. 19 धावा स्कोर पटावरती सजलेल्या आहेत. पुन्हा एकदा रामलिंग साठी, कारण जबाबदारी आता आलेली आहे दयावान संघाची रामलिंगच्या खांद्यावरती. मॅच मात्र जबरदस्त होईल याच्याकडे सर्वांचं लक्ष. ओ हो, फायर! चेंडू सरळ गेला आहे बाउंड्री लाईनच्या दिशेत. टप्पा कुठे आहे बघूया आणि निश्चितच पंचाने निकाल दिलेला आहे. सिक्सर. वाघाची दहाड फोडली पहाड
आला शानदार अंकल प्रीमियर लीग मधला हा सिक्सर, दावेदार, पॉवरफुल. आता धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्येमध्ये एक उसळी मारली जाते बऱ्याच वेळानंतर. 26 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. केंद्रे लॉयन्स आणि नक्कीच मला वाटतं यानंतर कुदळे वॉरियर्स या दोन्ही संघामध्ये असेल सामना. वा सुंदर चेंडू आणि दरम्यान इथेही मला वाटतं कुठंतरी क्षेत्ररक्षकाची नक्कीच बाजू उंच दिसते. मोठा खेळाडू, मोठा मासा गळा लागलेला आहे. बॅक टू द पेव्हिलियन रामलिंग. दयावान संघाला लागणारा हा एक जबरदस्त धक्का. डिकू चला टॉस करण्यासाठी पुढचे पंच मैदानामध्ये. लक्ष द्या. चला जाऊया पुढे. फास्ट या सर. आता कोण आले? गणेश गिड्डे. बॅटची कडा थोडासा अंदरुनी किनारा लागतोय. चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा टाकला जातोय. हॅपीतलं थोडस सर जे समीकरण आहे का नाही ते टायमिंग मध्ये होत नाही, काउंट होत नाही टायमिंग मध्ये. तर यावेळेस पाहतोय आपण गोलंदाजाच्या दिशेने जर बघितलं तर आतापर्यंत तिसऱ्या षटकात दुसऱ्या षटकामध्ये किती बॉल झाले? दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर बघितली गेली तर मला वाटतं 26 धावा 13 प्रति षटकाला. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय की दयावान संघाच्या दिशेने. डॉक्टर असोसिएशन या संघाकडे जर बघितलं गेलं तर लिजंड खेळाडू म्हणून आहेत ते डॉक्टर लाले. कशा पद्धतीने फिल्डिंग सजवतात. प्रत्येक वेळेस भाळवणी गावामध्ये ज्यावेळेस खेळाडूंना बनवायचा प्रयत्न केला जातो त्यावेळी डॉक्टर लाले यांचं नाव घेतलं जातं. अंकल प्रीमियर लीग मध्ये काय करत आहेत बघूया. तर डॉक्टर असोसिएशनच्या संघाने आतापर्यंत चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. पण अपोजिटला मात्र दयावान संघ, रणजित कांबळे सरांचा संघ मैदानामध्ये. रणजित सरांचं संयम मात्र अगदी सज्ज आहे. खेळाडूंना प्रतिसाद प्रत्येक वेळेस, प्रत्येक जागेवरती मोमेंट्सला त्यांचं सहकार्य सांगण्याची बाजू. जिंका हारा आपण क्रिकेट खेळा. आता मात्र सोमनाथ कापसे यांच्यासाठी पुढचा चेंडू. हलक्या हाताने पंच केलाय. एक धाव पूर्ण. थ्रो केलाय आणि यावेळेस काय थ्रो केलाय मित्रांनो. जर तुम्हाला थ्रो आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लिजेंड खेळाडू काय थ्रो केलाय जॉन्टी रोड सारखा. वाह, उमर 55 की और दिल बचपन का. क्या बात है लाले सर. जबरदस्त. मॅच मध्ये रोमांचक स्थिती आणून देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. छलांग मारली या वयात तुमच्या राज्यामध्ये अशी गोष्ट. अरा सावळ्या खटॅक. जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा स्थिती निर्माण करून द्यायचं काम असतं क्षेत्ररक्षकाचं. आणि चुस्त खेळाडूला हे पहा मित्रांनो, 40-50 वर्षाचा जर खेळाडू मैदानामध्ये अगदी जॉन्टी सारख्या जर छलांग मारत असेल तर 18-20 त्या खेळाडूंनी काय करायचंय तुम्ही ठरवा. सव्वीस धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. ओ हो बाळणाना यावेळेस पाठीमागे जातात. एक पाऊल पुढे पाठीमागे घेण्याचं नक्की ते काउंटिंग असाय पाहिजे. पण बॉल कुठं पडतो हे पण नजरेत घेणं गरजेचं आहे फलंदाजाने. पुढील चेंडू पुन्हा एकदा. वा, याही चेंडूला फसवलंय गोलंदाजाने. काय सुंदर चेंडू टाकलाय वैभवने. वैभव वाढवलं या चेंडूने संघाचं आणि स्वतःच. खोल टप्प्याचा चेंडू त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्यावेळेस. हो व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ विकेट, व्हॉट अ क्रिकेट. वाह. तर यानंतरचा होणारा जो सामना आहे तो मात्र पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन येतो मित्रांनो. एकदा केंद्रे लॉयन्स आणि कुदळे वॉरियर्स या दोन्ही संघामध्ये होणार आहे. टॉस करण्यासाठी कॉमेंट्री कक्षाच्या समोर यायचं आहे आपण लगेच. लवकरात लवकर दोन्ही संघाच्या संघनायकाचं नाव पुकारल्यानंतर लगेच. आणि शेवटच्या बॉलला जर शेवटपर्यंत सिक्सरला 500
आहा हा पुंडलिक केंद्रे साहेबांकडून अजयसाठी आहेत खास. ओ फटकावला चेंडू, यावेळेस उडवला आहे हवेमध्ये टॉस आणि इथं झालाय फिल्डर बॉस. मस्त अडवलाय, क्या बात आहे, चुस्त आणि मस्त. अजयच्या प्रत्येक सिक्सरला 500 रुपयाचं पारितोषिक पुंडलिक केंद्रे यांच्याकडून. सिक्सर मारो बक्षीस जिंको. वा आडवा पट्टा, बॅटची कडा, हवे चेंडू आणि विकेट मैदानात गेलेले आहे. गोलंदाजाला वैभव पुन्हा एकदा पेस मध्ये आलेला आहे आणि मला वाटतं षटकाची दिशा इकडे पलटी होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 28. या षटकामध्ये 3 विकेट गेल्या म्हणजे ओव्हर हॅट्रिक मैदानामध्ये वैभवने नोंदवलेले आहे. डॉक्टर लाले यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन करतात की नाही बघूया. पण मैदानामध्ये आता नवीन खेळाडू कोण येतोय सोमा कापसे यांना साथ देण्यासाठी. तर सन्माननीय जगताप डॉक्टर साहेब आप्पा यांना मी विनंती करेल, यानंतरचा जो टॉस होणार आहे ते तुमच्या शुभ हस्ती होणार आहे. तुम्ही त्या टॉसला नक्कीच वेळ द्यावा अशी मी विनंती करेल तुमच्याकडे. आणि आता नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे डिकू, आणि डिकू मैदानात आलेला आहे. आता जर बघितलं गेलं तर सर आतापर्यंत धावसंख्या बऱ्याच म्हणजे 28 या अंकावरती अडकलेली आहे दयावान संघाची. आणि कमी धावेचा सामना पेश करण्याचं त्यांना नक्कीच मला वाटतं हे वरदान आहे. चेंडू जातो लेग साईडला, सरळ बॅटची कडा घेऊन किंवा पायाची कडा घेऊन. पंच मात्र आमचे मित्र मैदानामध्ये ज्यावेळेस आपण पाहतोय की प्रवीण घुले सर जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांचंही उत्कृष्ट काम आहे. अजय कदम सर आहेत. वा यावेळेस चेंडू थोडासा मिडल स्टिकला टाकला जातोय पण चेंडू सरळ गेला मिडल स्टिकच्या डोक्यावरून. चांगला चेंडू, पुन्हा एकदा फसवलंय. यावेळेस काय होईल काय सांगता येत नाही. डॉक्टर असोसिएशन संघ थोडासा मला वाटतं गोलंदाजीमध्ये जड झालेला आहे आता या क्षणाला. याच देही यातून आपण बघतोय अंकल प्रीमियर लीग 2026. चांगला चेंडू, यावेळेस ऑन साइडला चेंडू येतोय. डॉक्टर लाल हे काय सुंदर फिल्डिंग आहे. चित्तेच्या गतीने येणं, चेंडूला काउंट करणं, हे वेळेत होणं नक्कीच अशा खेळाडूंना मान्यता दिली पाहिजे. आणि असे खेळाडू मैदानात लिजेंड खेळाडू म्हणून उतरतात. चांगला चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा भिरकावाचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग, एक धाव पूर्ण, थ्रो आलेला आहे, फेकी चांगली आहे आणि स्वतः गोलंदाज काउंट करत आहेत सौराब. डिकू, हा डिकू म्हणलं जातं प्रेमानं, डिकू भाई. दिलदारचे बंधुराजे, ओ हो डिकू, क्या गुंडा बनेगा रे तू, एक रन से गुंडा क्या बनेगा. षटकार चौकार, अहो ही स्पर्धा षटकार चौकाराची आहे. इथं डॉन को पकड़ना मुश्किल है, नामुमकिन है, लेकिन 11 मुल्कों की पुलिस डॉन का इंतजार करती है. म्हणजे तुम्हाला डॉन जर बनायचा असेल क्रिकेट मधला तर षटकार चौकार मारल्याशिवाय पर्याय नाही. आणि तो पर्याय तुमच्या समोरच आहे. बॅट हातात आहे, बॉल समोर आहे, मैदान काजी मैदान आहे आणि स्पर्धा आहे अंकल प्रीमियर लीग. ओहो, पुढील चेंडू, सिक्सरों का बाजीगर सोमनाथ कापसे स्ट्राइक वरती खेळताना आणि गोलंदाजीसाठी आहे आता मात्र अशोक लाले. षटक संपतोय सर, 4 षटक पूर्ण आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत आणि धाव फलक आहे ते म्हणजे 32 धावा, 33 आहेत का. चांगला चेंडू, हो फायर, क्या बात है. झिंता था चिता. चंदू के चाची ने चंदू के चाचा को चांदनी चौक में चांदी के चम्मच से चटनी चटाई, खटाक सिक्सर. धावसंख्येत वाढ, छलांग मारलेले आहे. 39. आहा, सोमनाथ कापसे मैदानात येणार, षटकार चौकार मारून धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार. या चौकारानं पुन्हा एकदा धावसंख्येत नक्कीच बळ आलेलं आहे, झर आलेले आहे आणि धावसंख्येत वाढ होते. 43 धावा स्कोअर पटावरती आलेले आहेत. सिक्सरों का बाजीगर सोमनाथ कापसे.
आणि ज्या गोलंदाजाला फलंदाजाला भालोनी गावामधून ओळखलं जातं, अशोक लाले समोर आहेत गोलंदाजीसाठी. अशोक लाले, दयावान वर्सेस डॉक्टर आशिष या दोन्ही संघामध्ये सामना. पुढील चेंडू, ओ हो आपटलेला चेंडू आहे. गुडल्या स्पॉट वरती चेंडू उसळी मारतो सरळ काटाकीर. यावेळेस मात्र अशोक लाले थोडेस हवी होत आहेत सोमनाथ कापसे यांच्यावरती. चांगला चेंडू, पुन्हा एकदा काय गतिमान, गतीमध्ये परिवर्तन. चेंडू जसा पडला तसा सरळ यष्टी रक्षकाच्या गॅदर मध्ये वैभवकडे गेला. वा, आडवा पट्टा. यावेळेस गॅप आहे पण डॉक्टर लाले छलांग मारलेले आहे. सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळते. क्या बात आहे. काउंट केला चेंडू, 2 धावा वाचवलेल्या आहेत. मिसअंडरस्टँडिंग नाही, काय नाही, किंवा मिस फिल्डिंग नाही, पण धावसंख्येमध्ये वाढ. शेवटच्या षटक मैदानामध्ये 45 मला वाटतं, 1 बॉल शिल्लक आहे. आणि चेंडू चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेगला, नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू सरळ मैदानाला गुदगुल्या करत निघालेला आहे. तिथं क्षेत्ररक्षक आहे, थोडा दूर आहे. एक तिथं दुसरी धाव मैदानात, तिसऱ्या धावसाठी धावत आहे. धावचीची संधी, अशोक लाले बोटवरती केलं पलटांनी. 2 धावा काउंट आणि 1 विकेट आहे. खटॅक. क्या गुंडा बनेगा रे तू, बन गया गुंडा. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला नाव कमवायचं असेल तर ज्या त्यावेळेस तुम्ही काम कराल त्यावेळेस. चला, टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक. चला, यानंतरचा सामना मैदानामध्ये पुन्हा एकदा केंद्रे लॉयलचे कॅप्टन आणि कुदळे वॉरियर संघाचे कॅप्टन. सन्माननीय डॉक्टर जगताप साहेब यांना मी विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. तसेच मनोजी कलडोने साहेब आणि जितेंद्र इंगोले सर, गजेंद्र इंगोले साहेब अंकलचे बंधू आहेत. हा, तसेच सन्माननीय विनोदजी एकतपुरे सर आहेत. त्यानंतर एजे आहेत, त्यानंतर केंद्रे साहेब आहेत, त्यानंतर हनुमंत राजे आहेत. तुमचं सर्वांचं सर मनापासून हार्दिक हार्दिक आभार. या स्पर्धेला अंकल प्रीमियर लीगला सर्वांचा प्रतिसाद आहे. स्पर्धा अतिशय उत्कृष्ट आहे. कुणीकडे गेलाय, डंबाळ की एजे? चला, दयावान टीम मैदानात या सर, या या. ओके, डन डनाडन. केंद्रे आणि कुदळे या दोन्ही संघामध्ये क्या बात आहे. आता केंद्रे साहेबांनी नक्कीच आपल्या खेळाडूंसाठी या स्पर्धेमध्ये सगळ्यात व्यवस्थित जर पाहिलं गेलं तर सगळ्या खेळाडूंपर्यंत नाश्ता, जेवण, चिकन 65, पाव त्यांच्या वतीनं 13-14 किट प्रत्येक संघाला दिलेले आहेत. आणि त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, कारण खेळाडूंना आवश्यक आहे ते एनर्जीसाठी थोडासा नाश्ता म्हणून चिकन 65 आणि पाव त्यांच्या वतीने 14 पॅकेट, एका संघाला 14 पॅकेट बनवून त्यांच्याकडून आम्हाला मिळालेले आहेत. कुंडलिकजी केंद्रे साहेबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. त्या जावे मैदानाकडे जरा फास्ट सामना खेळवा विनंती आहे. दयावान संघाचे सर्व खेळाडू, दादा इनामदार यांना विनंती आहे, आपल्या संघाला प्रति थोडस फास्ट पुढे घ्यायचं आहे. चला, पहिली जोडी या मैदानामध्ये. ला विन आहे. 47 झालाय, 48 करायचा आहे. 48 धावा आणि अशा धावसंख्येचा पाठला करत निघालेला संघ आहे की 47-48 धावा जिंकण्यासाठी. बघूया काय करत आहेत ते गोलंदाज दादा इनामदार आणि मला वाटतं अशोक लाले, समाधान गवळी. अशोक लाले म्हणजे हा भाळवणीचा गदाधारी भीम आहे. मैदानात गेल्यानंतर मैदान हल्लं पाहिजे. आता बघूया सर, बॅटला बॉल लागणं महत्वाचं आहे, कारण बॅटला बॉल लागला, एकदा सूर लागला की बॉलचं लिंबू करायला वेळ लागत नाही. आणि लिंबू म्हणजे मी म्हणतो लिंबू, नारळ बिरळ, हळदी कुंकू, इकडे काय बुका बिका चालत नाही बरं का, अजिबात नाही. इथं फक्त क्रिकेटमध्ये शॉट चालतात, जबरदस्त स्ट्रोक चालतात. इथं चालते ती नजर,
इथं चालते ती चित्त्याची गती, इथं चालतात ते फक्त खेळाडूंचं काउंट्रेशन, त्याचं काउंट्रेशन खेळावरती असावं हेच चालतं फक्त इथं. चला चला उरकत घ्या सर, उरकत घ्या दादा. सकाळपासून आपला वेळ आपल्या संघासाठी देताना रणजित सर मला वाटतं सामने जसे चालू झाले की आता जागा जरा इकडची इकडे बदललेली आहे, थोडस इकडे गेले. तर सन्माननीय वैभवजी मदने साहेब, डॉक्टर साहेब आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो कमिटीच्या वतीनं, अंकल प्रीमियर लीगच्या वतीनं. जाऊया पुढे. आत्ताचा जुना बॉल कोणाकडे आहे ते द्या माझ्याकडे. पंच तुमच्याकडे प्रत्येक वेळेस बॉल घ्या. शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये टाकला जातोय दादा इनामदार यांच्याद्वारे. 48 धावेचा पाठलाग करत निघालेला हा संघ. 47 धावा झालेल्या आहेत आणि 48 धावा करायच्या जिंकण्यासाठी. तर सन्माननीय खंडू इंगोले साहेब सावकार आहेत, ते सावकार यांचं अंकलचे बंधू आहेत, तर त्यांचं इथं आगमन होतंय कमिटीच्या वतीनं. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांनी पॅन्डल मध्ये बसायचं आहे. तर अशोक लाले पुन्हा एकदा समोर. विकेट केलाय, चेंडू पाठवलाय आणि सुटलाय. ओ अजय, मला वाटतं चिकन 65 ची पॉवर संपली काय गे मगाशीच. चिकन 65 मैदानात दिल्यानंतर खेळाडूला सुस्तावली जरा थोडीशी. मित्रांनो, हे प्रेम आहे तुमच्यावरचं, खेळाडूंवरचं प्रेम आहे केंद्रे साहेबांचं. सुंदर चेंडू यावेळेस हलक्या हाताने पुशपुल केलेला आहे, चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेल तुमचा सुटतो त्यावेळेस तुम्हाला सांगू का, एखाद्या प्रेयसीने तुम्हाला प्रपोज केला ना आणि तिने जर नाही म्हणलं तरी सुद्धा तुमचं मन दुखणार नाही, पण झेल सुटला ना अरा एवढं मन दुखतं. पण झेल क्रिकेटमध्ये इतका महत्वाचा असतो. क्रिकेटला टर्निंग पॉइंट आहे सर. क्रिकेट ही इतकी अवघड नाहीये पण सोपी पण नाहीये. 5 धावा झालेत. वा, खोल टप्प्याचा चेंडू यावेळेस सरसावलाय पुढे. फिल्डिंग चुकली यावेळेस. चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईन कडे, सीमा रेषाच्या बाहेर. चौका, खटॅक. अरा बकुळा नामदेव घोटाळे, खटॅक, चौकार. अंकल प्रीमियर लीग 2026 येतोय पॉवरफुल 4 धावेचा एक अंक मैदानातून बाहेर. धावसंख्येत वाढ 9 धावा स्कोअर पटावरती आलेल्या आहेत. 48 धावेचा पाठला करत निघालेला हा संघ. बघूया काय करतात ते. षटक पहिलं मला वाटतं विराम देतोय. दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा चेतन गोलंदाजीसाठी. चेतन, ओहो, भिर भिर भिंगरी आणि तो खेळाडू तिथं आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच. समाधान गवळी वापस येतोय. पहिल्या विकेटसाठी मोठा मासा गळाला लागलेला आहे. येईल का सामना रोमांचक स्थितीमध्ये काय सांगता येत नाही. तर प्रत्येक बॉल अजय सर तुमच्याकडे घ्या बरं का. मॅच झाली की तुमच्याकडे घ्या. बोले सर, प्रत्येक बॉल तुमच्याकडे घ्या मॅच झाली की, असं कमिटीचं म्हणणं आहे. मी मॅसेज पोच करू तुमच्यापर्यंत. षटक संपलंय. मला वाटतं दुसऱ्या षटकात प्रवेश झालेला आहे. दुसरं षटक मैदानामध्ये येत आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिली विकेट घेण्यामध्ये यश येत आहे. अजयकडून जो झेल सुटला होता तो नक्कीच मैदानामध्ये, तो खेळाडू मैदानात आहे अशोक लाले. पण रामलिंगने हा झेल मात्र मिस न करता एक उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे. दयावान संघाला एक सफलता मिळवून दिलेली आहे आणि विकेटला खिंडार पाडलेला आहे. तर जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज, नवीन घडी, हलक्या हातानं पंच. गॅप मध्ये चेंडू चाललाय सरळ पाठीमागे. क्षेत्ररक्षक 1 2 3 कॉल केलाय. 3 धावा तर आतापर्यंत पूर्ण झाल्यात. तीन बरोबर आहेत. चला, डीप लाईनला चेंडू अडवलाय जवळ बाउंड्री लाईनच्या. आता धावसंख्येचा जो अंक आहे थोडासा मला वाटतं हळूहळू हळूहळू कमी होत चाललेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये चैतन्याचा पुढचा चेंडू. अशोक लाले पॉवरफुल, 32 गुल, बल्कि सुपर पॉवरफुल.
क्या गुंडा बनेगा रे तू? वाव, अंग्रेज के जमाने के जेलर. हा, सिक्सर. मी म्हणलं होतं की लाले यांच्या बॅट मध्ये जर चेंडू आला तर लाली लाल चेंडू होणार, नुसतं सटक निबार. आणि या चेंडूला मात्र 6 धावा मैदानातून आलेले आहेत. धावफलक 18 धावेवरती जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये दाखल आहे चैतन्य यांच्याद्वारे. आणि नवीन फलंदाज जो मैदानात आलेला आहे तो वैभव. संघाचं वैभव वाढवणार का? जबाबदारी खांद्यावरती आहे. मॅच मध्ये रना वाढवण्याचं काम फलंदाजानं करायचं आणि गोलंदाजाने आपलं काम करायचं, विकेट घ्यायचं. ते तसं झालेलं आहे. दैवान संघाकडून जर बघितलं गेलं तर आपण थोडंसं कुठंतरी, मला वाटतं धावसंख्येचं जे अंक आहे थोडासा कमी पडतोय. डगआउटला एक खेळाडू आहे. ओहो, बॉल आणि व्हाईट बॉल. व्हाईट बॉल अतिरिक्त. प्रवीण सर, जो ऑफसाईडला खेळाडू आहे ना, तो खेळाडू बॉल टाकायच्या अगोदर हल्ला तर नो बॉल घोषित केला जातो, असाही नियम आहेत बरं का. ते तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, कारण का क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत ते. आणि नक्की ते खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा थोडीशी वाढ. 20. यावेळेस मैदानाला गुदगुल्या करत निघालेला चेंडू. चेंडू पुढे चाललाय. 3 खेळाडू तिकडे आहेत. सरळ नक्कीच थ्रो आलाय, पण एका दुक्का मैदानातून कमी होतोय. आणि मला वाटतं 22-23 धावा, 23 धावा झालेल्या आहेत. आणि आता 19 चेंडूमध्ये 25 धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सामना जवळ 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 थोडासा यायला लागलेला आहे. एका बाजूने दयावान संघ आहे, एका बाजूने त्या प्रतिस्पर्धी संघ तो मैदानामध्ये. तर अशोक लाले आणि दादा इनामदार. चांगला चेंडू यावेळेस मैदानाला गुदगुल्या करत आलेला चेंडू आहे. दरम्यान तिथं क्षेत्ररक्षक थोडा चुकतोय. आणि नक्कीच पाहतोय आपण की इथंही थोडी धावसंख्या एका दुक्का. सोमनाथ कापसे यांनी चांगला थ्रो केलाय. धावसंख्येमध्ये वाढ होते. आता 25 धावा आल्या तर स्कोर पटावरती. 48 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आता दुसरं संपलंय मला वाटतं, आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रवेश करतोय. तर आता राहिलेले चेंडू असतील मला वाटतं नक्कीच 18 बॉल मध्ये 23 धावेची आवश्यकता. 18 बॉल 23. पण या षटकामध्ये जर मला वाटतं 2-4 धावा जर खर्च केल्या दादा यांनी, तर बाकीच्या 12 बॉल मध्ये आणि कुठे तर कपड्याचे व्यापारी चैतन्य डंबाळ आहेत का? ते त्यांचं आगमन झालेलं आहे चैतन्य डंबाळे यांचं. तर मी कमिटीच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय. कपड्याचे व्यापारी आहेत बाळवणी मधले. सुंदर चेंडू यावेळेस खोल टप्प्याचा. थोडीशी अपील. पंच मात्र त्यावरती नकारात्मक विचाराची बाजू मांडत आहेत दादा इनामदार. आणि पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा तयार होतो तो म्हणजे वैभव. वाह, जबरदस्त जबरदस्त विकेट, जबरदस्त मॅच. वाह वाह. आता मात्र रोमांचक स्थितीमध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत दादा इनामदार. आणि पुन्हा एकदा रणजित कांबळे यांच्या गालावरती कळी आलेली आहे. सामना हळूहळू निसटून चाललाय, पण त्यामध्ये कुठंतरी मला वाटतं नकटीच्या लग्नाला 12 विघ्न. एकतर ती नकटी आहे, तिचं लग्न होत नाही, आणि त्यामध्ये 12 विघ्न. म्हणजे इथं मॅच चांगली चालली असताना मोठी विकेट मैदानात बाहेर येते. आता मैदानात नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. अमोल पवार मैदानात दाखल झालेला आहे. कॉलनीमध्ये स्टार खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जातं, गल्लीतला बाजीगर. आता मैदानात व्यासपीठावरती अंकल प्रीमियर लीगला हाल बॅकफुटला येताना पुन्हा एकदा सरळ बॅटने, थोडीशी क्रॉस बॅट आहे पण खेळून काढलाय ऑन साईडला चेंडू. थ्रो केलाय थोडासा गलत. दादा इनामदार पुन्हा एकदा गोलंदाजी टाकत आहेत. वैयक्तिक आपलं षटक दुसरं आहे संघाचं. हे मला वाटतं मैदानात तिसरं षटक आहे. आणि आता चेंडू राहिलेत मैदानामध्ये 15 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता. 15 चेंडू मध्ये 22 धावा. अशोक लाले स्ट्राईक वरती खेळताना. यावेळेस मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सरळ अशोक लाले यांच्या बॅट मधून फरार होतोय.
वा थ्रो 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 विकेट. टाळ्या वाजवा मित्रांनो या थ्रो साठी. काय सुरेख थ्रो केलेला आहे सोमनाथ कापसे. दावेदार कहर मैदानामध्ये. क्या बात है. अंकल प्रीमियर लीग 2026 अजब क्रिकेटची गजब कहाणी. काय थ्रो केलाय. वादळ मैदानामध्ये चालू आहे. थ्रो केला तो तितका ताकदवार मैदानामध्ये थ्रो झाला. केंद्रे आणि कुदळे यानंतर तयार राहते बर का. तर आदेश इंगोले महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सोमनाथ कापसे यांच्यासाठी. धन्यवाद सर, धन्यवाद. कामासाठी बक्षीस लावा. काम केल्यानंतर तर तुमचं नाव अगदी मोठं होणार. सोमनाथ कापसे व्हॉट अ ब्रँडेड फिल्डिंग. जय मैदानामध्ये लाले सर गेलेले आहेत आणि हे दोन्हीही खेळाडू आहेत. एका बाजूला अशोक लाले, एका बाजूला डॉक्टर लाले. कंप्लीट फायर केलाय. रामलिंग पुढे आलाय. मॅच टर्निंग पॉइंट मध्ये फसलेला आहे. वा काय मॅच आहे मित्रांनो. ही फक्त 48 धावेची मॅच आहे आणि आता मात्र फलंदाजाला प्रत्यक्ष गोलंदाजाने नक्कीच मला वाटतं एका पॉइंट मध्ये अडकवून ठेवलेला आहे. जबरदस्त ओव्हर मैदानामध्ये दादा इनामदार यांच्याद्वारे. अशोक लाले बॅक टू द पेव्हिलियन. मोठा खेळाडू. मोठा मासा गळाला लागलेला आहे. मोठा मासा गळाला लागलेला आहे. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेला आहे. अथर्व. स्ट्राईक वरती खेळताना अथर्व हलक्या हाताने पंच केला. चेंडू पॉइंटच्या दिशेने. एक धाव काढली. दुसऱ्या धावेसाठी थ्रो आलाय जवळच. वाह यावेळेस बाळनाना चेंडू कलेक्ट करत आहेत आणि मला वाटतं नक्कीच आता जातो मी माझ्या स्कोररकडे. 12 चेंडू मध्ये 20 धावेची आवश्यकता आहे. वाह या षटकात मित्रांनो इतकी गोल्डन गोलंदाजी टाकलेली आहे दादा इनामदार यांनी. एकदा कंप्लीट 3 धावा दिलेल्या आहेत अशा साईड पोझिशनला. आणि मला वाटतं ओव्हर हॅट्रिक झालेले आहे पण 1 रनआउट आहे संघाला जाते. पण 3 विकेट घेतलेले आहेत आणि 3 धावा दिलेल्या आहेत. एकदा मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा दादा इनामदार यांच्यासाठी. 48 धावेचा सामना फेस करत असताना 12 बॉल 20 असेल. अंकल प्रीमियर लीग 2026 12 चेंडू 20 धावा. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा बदल थोडासा. आता मात्र हाय चेंडू फसवा आहे. 11 चेंडू 20. स्वतः बाळनाना शिंदे. पंच केलाय. फायर केलाय. चेंडू हवेत आलाय. क्षेत्ररक्षक पुढे होतोय. बाबूराव पुन्हा एकदा आला. बाबूराव. शांता गेली. शालू गेली. आता कुणाचा वाव आणि मैदानात आलाय बाबूराव. खटॅक. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ मॅच. एका पाठोपाठ लोकगीत फेमस झाली. शांता गेली. शालू गेली. आता कुणाचा वाव आणि मैदानात बाबूराव. खटॅक. काय झेल टिपलाय बाबूरावने. दहा बॉल 20 असेल आता बरोबर ना सरजी. असू दे. 10 चेंडू 20. मॅच अंकल प्रीमियर लीग. एका धडाडीचं नेतृत्व उभं राहत असताना त्याच्या पाठीमागे नक्कीच देवाची करणी आणि नारळात पाणी मोठ्या विचाराने स्पर्धा चालू केली. त्यांचा वाढदिवस आहे. क्या बात. ओ हो हो हो. पुन्हा एकदा पुन्हा एकदा. क्या बात आहे. आता मात्र गोलंदाजीनं तर सूर लावलेला आहे. बाळनाना पुन्हा एकदा. 9 चेंडू 20. पुन्हा एकदा हलक्या हाताने पेश केला. चेंडू जातोय बाबूरावकडे. अडवलाय चेंडू. 1 वडाप 2 डमडम जी डबाक डमडम. खटॅक. 8 चेंडू 19 धावा. खटॅक. 8 चेंडू मध्ये 19 धावेची आवश्यकता. डॉक्टर लाले जबाबदारी खांद्यावरती आहे. मॅच मैदानात आहे. षटकार चौकार खेळायचे आहेत. मॅच फसली तर टेन्शन येऊ शकतं.
तमाम जमलेले प्रेक्षक सामन्याकडे लक्ष देत आहेत. रणजित कांबळे यांना विनंती आहे कॉमेंट्री कक्षाकडे यायचंय, तुमचे मित्र बोलवत आहेत. रणजित सर मावाय तर हवाय भावा. धुवादार मॅच मैदानामध्ये आहे. समोर लाले, वा पॉवरफुल. काय होणार काय माहित, मॅच मैदानात आहे. रामलिंग समोर आहे, सुटला का गेला आला. कॅच मॅच. अरा सावळ्या. जिंदगी एक सफर सुहाना, यहाँ कल क्या हो किसी ने जाना. क्षणामध्ये काय घडल काय सांगता येत नाही, यालाच मॅच म्हणतात. डॉक्टर लाले निराश पावलाने पाठीमागे येत आहेत. डॉक्टर असोसिएशन संघाला पुन्हा एक मोठा धक्का लागलेला आहे डॉक्टर लाले यांच्या स्वरूपामध्ये, आणि मैदानात पुन्हा एक मोठा खेळाडू जातोय. मॅच विनर पारी होईल का सांगता येत नाही. डॉक्टर मदने 7 चेंडू मध्ये 19 धावेची आवश्यकता. जरा सामना हलता ठेवा सर, उरकता ठेवा. प्रवीण गुले सर नावाजलेले पंच, ज्यांनी पंढरपूर तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, कर्नाटक भागामध्ये अजय कदम सर, प्रवीण घुले सर, ज्यांनी आपलं नाव लौकिक केलं या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, असे नामांकित पंच मैदानामध्ये काम करत असताना आलाय, फिरकावला. यावेळेस बाळनाना समोरच आहेत. वाह, क्रिकेटचे दरवाजे इतके मोठे उघडे. 2 विकेट, 1च धाव, 6 चेंडू आणि 6 चेंडू 19, 6 बॉल 20 होता, 6 चेंडू 19. आता मात्र रणजित कांबळे यांच्या गालावरती गुलाबाची कळी आली. वेळ घालू नका, टीम मीटिंग करू नका मित्रांनो, टीम मीटिंग करू नका मित्रांनो. विनंती आहे तुम्हाला की वेळ आपल्याकडे कमी आहे, आणि वेळ पावसामुळे काय होतं माहिती आहे का, सामने जर एखादे दुसरे थांबले तर उद्याचा दिवस वाढू नाही म्हणून. आपटलेला चेंडू यावेळेस ऑन साईडला, आणि यावेळेस बाबूराव पुन्हा एकदा मैदानामध्ये आला. बाबूराव पुन्हा एकदा. आणि आता कोण जात आहे मैदानामध्ये, आता मॅच फसली राव. 5 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. मॅच सहजरीते निघायला लागली होती, पळायला लागली होती, चाकं लागली होती गाडीला, पण काय डिझेलची टँक संपला, त्याच्यामुळं आता मात्र डॉक्टर एकतपुरे, डॉक्टर साहेबांची पूर्ण टीम मैदानामध्ये. सर क्लिनिक मध्ये तुम्ही डोकं दुखायला लागल्यानंतर गोळी देऊ शकता, पण क्रिकेटमध्ये व्हाईट बॉल यावेळेस पुन्हा एकदा, आणि धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत सन्मानजनक म्हणता येत नाही, पण थोडीशी कमी. पुन्हा बाबूराव आज मात्र चांगलाच गुंजाळ झालाय मैदानामध्ये. बाबूरावने मला वाटतं झेल टिपल्यानंतर सगळ्यांनी सूर लावलाय मैदानात. सोमनाथ कापसे सर असतील, पण बाबूराव गोलंदाजी टाकत आहे. समोर डॉक्टर साहेब आहेत, संपर्क नाहीये. व्हाईट बॉल, अतिरिक्त 1 धाव. पुन्हा एकदा आपण पाहतोय 4 चेंडू आणि 16. ओहो, 3 चेंडू 16, 48 धावेचा सामना पेश करणारा संघ तो पहिला दयावान. 3 चेंडू 16. शतरक्षणाच्या जोरावरती सामने जिंकून देता येतात, हे दर्शन आहे मित्रांनो. वा, 2 चेंडू 16, 1 16 आहे का आता, 1 माफ करा, 1 चेंडू 16, 1 चेंडू 16. चेंडू जातोय सरळ बाबूरावच्या हातात, आणि हा सामना दयावान संघाने नक्कीच या शेवटच्या बॉल पर्यंत सामना नेला. रामलिंग, सोमनाथ कापसे, आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे, बक्षीस घेऊन जा लगेच. ही स्पर्धा मानसन्मानाची आहे. अंकल यांनी सांगितले की स्पर्धा जेवढी उत्साहामध्ये जाईल, खेळाडूंपर्यंत बक्षीस पोहोचलं तर 5,500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं सकाळी 5 षटकारासाठी. 5.5 रोख, कुणी मारण 5.5 घेऊन जावा. अंकल प्रीमियर लीग 2026 आणि डॉक्टर मात्र आस्तपावले येत आहेत.
हार जीत क्रिकेटमध्ये चालते डॉक्टर साहेब. फक्त क्रिकेटवरती फोकस असणं गरजेचं आहे. एन्जॉय. आता जे येणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देतात ते तुमचा मोठेपणा आहे. नक्कीच तुमच्या मोठेपणासाठी मी मनापासून मानाचा त्रिवार मुजरा करतो. तळे मैदानाकडे यानंतरचा होणारा सामना अतिशय उत्कृष्ट असेल बरं का, बघण्यासारखा. चला या मैदानामध्ये केंद्रे लॉयन्स वर्सेस कुदळे वॉरियर्स. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रामलिंग खंदारे यांना मी कॉमेंट्री बॉक्स कडे इन्व्हाइट करतोय. तथा सन्माननीय सूरजजी इंगोले आणि त्यांचे चिरंजीव सन्माननीय आबा यांना मी विनंती करेल. तेही सामन्याचा आनंद घेत आहेत का? वा वा, क्या बात आहे. सूरजजी इंगोले आणि आबा सामन्याचा आनंद घेत आहेत. सर आता सर आखी बाळवणी घेत आहे, कारण आता प्रत्येक जणांच्या खिशात मोबाईल आहे. डीबी लाईव्ह तुमच्या बाळवणीच आहे, त्यामुळे लाईव्हचं नाव सांगायची गरज लागत नाही. खंडू इंगोले का सावकार तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. सावकार साहेब